मी डॉक्टर ज्योती वाघमारे, शिवसेना प्रवक्ता। आजच्या पत्रकार परिषदेसाठी आलेल्या सर्व माध्यम प्रतिनिधी बांधवांचं मी मनापासून स्वागत करते। शिवसेनेचा दसरा मेळावा हा प्रत्येक शिवसैनिकासाठी पंढरीची वारी असतो। ज्याप्रमाणे शेकडो किलोमीटरचा प्रवास करून वारकरी लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी जातात आणि वर्षभराची ऊर्जा मनामध्ये साठवून बाहेर पडतात पंढरपूरमधून, अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक शिवसैनिक दसरा मेळाव्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं हिंदुत्ववादी स्वाभिमानी सोनं लुटण्यासाठी येतो। या दसरा मेळाव्याची तयारी तर जल्लोषात सुरूच आहे, पण यावर्षीच्या दसरा मेळाव्यावरती मराठवाडा, सोलापूर या भागामध्ये आलेल्या अतिवृष्टीचं, पुराचं संकट आहे। पण तरीसुद्धा कोसळून पडलेला बळीराजा पुन्हा उभा राहावा यासाठीचे अत्यंत कणखर असे विचार आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे या दसरा मेळाव्यातून देतील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत। आता लोकसभा, विधानसभा या नेत्यांच्या निवडणुका होत्या, परंतु जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांच्यासाठी स्फुरण घेऊन जाण्याचं काम शिवसैनिक या दसरा मेळाव्यामधून करतील। पावसाचं संकट आहे, परंतु कुठल्याही पावसाला, चिखलाला न घाबरता लाखोंच्या संख्येनं शिवसैनिक हिंदुत्ववादी विचारांचं सोनं लुटण्यासाठी मुंबईला येतील आणि शिवसेनेचा स्वाभिमानी दसरा मेळावा अत्यंत जल्लोषामध्ये पार पाडेल। माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, कारण या शिवसेनेनं विचारांचा वसा सोडलेला नाही आहे। संपत्तीचे वारसदार खूप असतील, पण विचारांचे वारसदार माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत। 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे जाज्वल्य विचार घेऊन त्यांची वाटचाल पुढे चालू आहे आणि त्यामुळेच आमचा दसरा मेळावा हा शिवसेनेच्या मावळ्यांचा असेल, तर उबाठाचा मेळावा हा काँग्रेसी कावळ्यांचा असेल। दसरा मेळाव्यामध्ये प्रखर विचार मांडले जात होते, पण अलीकडे उबाठा हे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधले पीजे मारतात आणि त्यांनी दसरा मेळाव्याचा हसरा मेळावा करून टाकला। उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत हे रोज लोकांवरती शिव्या देऊन घसरण्याचं काम करतात, त्यामुळे उबाठानी घसरा मेळावा साजरा करावा। शिवसेनेचा स्वाभिमानी दसरा मेळावा हा एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे। आपले काही प्रश्न असतील तर संजय राऊत असं म्हणतात की बाबा दोन भाऊ एकत्र आलेले आहेत, येत आहेत, त्यामुळे या मेळाव्यात देखील विचारांची देवाणघेवाण, आदान प्रदान होईल, याचा अर्थ त्यांना असं सुचवत आहे की राज ठाकरे हे दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर येतील। संजय राऊतांना असं सुचवायचं, काय उत्तर आहे? बघा, आम्ही याच्या आधी पण अनेक वेळेला सांगितलं की भाऊ एकत्र येत असतील तर कुटुंब एकत्र येणं ह्याच्यामध्ये आनंदच आहे। मग संजय राऊतांनी यावर पण उत्तर द्यावं की काल एका पत्रकारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला की मनसेचे नेते म्हणतायत की मुंबईचा महापौर मनसेचाच होईल, त्याच्यावरती संजय राऊतांची बोलती बंद झाली, ते काहीच बोललेले नाही आहेत। त्यामुळे मनं त्यांची जुळाली किंवा नाही जुळाली याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीनं देऊ शकतील। भाऊ एकत्र येत आहेत याच्यावर संजय राऊत बोलत आहेत, पण भाऊ वेगळे का झाले होते याच्यावर पण राऊतांनी बोलावं, किंवा राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी राऊतांची गाडी तेव्हा का फोडली होती त्याचंही स्पष्टीकरण संजय राऊतांनी द्यावं, म्हणजे महाराष्ट्राला सत्य कळेल। ते संजय राऊत असं म्हणत आहेत की इथला दसरा मेळावा जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात होईल, मात्र एकनाथ शिंदे गटाने गुजरातमध्ये जाऊन त्यांचा दसरा मेळावा घ्यावा अशा पद्धतीची टीका केली। मग संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी तर त्यांचा दसरा मेळावा हा दिल्लीला जाऊन केला पाहिजे, कारण त्यांच्या पक्षाचं जे हायकमांड आहे ना ते दिल्लीला असतं। सोनिया गांधींच्या समोर, राहुल गांधींच्या समोर मुजरे करून यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हा घाण टाकला होता काँग्रेसकडं, तो सोडवण्याचं काम हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं आणि खरी शिवसेना वाचवली। त्यामुळे उबाठा आणि संजय राऊत यांनी विमानात बसून दिल्लीला जावं, कारण आता एका विमानात बसतील एवढेच लोक त्यांच्याकडे उरलेले आहेत, त्यांची शिल्लक सेना झालेली आहे, तर त्यांनी सोनिया गांधींच्या अंगणामध्ये जाऊन आपला दसरा मेळावा साजरा करावा। दसरा मेळाव्याला अमित शहा किंवा त्यांचा जो मुलगा आहे
प्रवक्ते म्हणून बोलवावे असं संजय राऊत म्हणतात. तर मग आता उबाठाचे प्रवक्ते म्हणून तो कोण इक्बाल मुसा का कोण बॉम्बस्फोटाचा आरोपी, मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी, त्यांनी त्यांच्या प्रचारात बोलवला होता, तो इक्बाल मुसा यांचा प्रवक्ता आहे का? म्हणजे हे लोक पाकिस्तानचे झेंडे नाचवतायत, उद्या उबाठाचा प्रवक्ता म्हणून हे दाऊदला सुद्धा बोलवतील पाकिस्तानमधून. खरं तर आता तरी एकत्र व्हा, भाजप आणि मोदींना हरवा, फडणवीसांना घालवा, असं कोल्हापूरमध्ये ओवेसींनी मुस्लिमांना आवाहन केलेलं आहे. याच्यामधून त्यांचा द्वेष दिसून येतो. ओवेसी हे त्यांच्या भडकाऊ विधानांच्या बद्दल प्रसिद्ध आहेत आणि त्याच्यामुळं जाती धर्मांच्या मध्ये द्वेष निर्माण करून देश तोडण्याची राजनीती करणाऱ्या ओवेसींना किती गांभीर्याने घ्यायचं हे मुस्लिम बांधवांना सुद्धा खूप चांगलं माहिती आहे. कारण फक्त धर्माच्या आधारावरती मनं पेटवायची आणि त्याच्यावरती आपल्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायची, याच्याशिवाय त्यांना दुसरं काहीच येत नाही. अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी हिंदू मंदिरं पुढे, मग दर्गा आणि मशीद मागे का, असं भाजप म्हणते. हे बघा, अतिवृष्टी किंवा पीडिताला, शेतकऱ्याला कुठलीच जात नसते आणि कुठलाच धर्म नसतो. आणि मग अशा वेळेला जर हिंदू मंदिरं पुढे येत असतील मदतीसाठी तर त्यांचं स्वागत आहे. मग अशा वेळेला आवाहन आहे आमचं की दर्गे असतील, चर्च असतील किंवा इतर कुठल्या धार्मिक संस्था असतील, त्यांनीही पुढे यावं आणि अतिवृष्टीग्रस्तांच्यासाठी उभं राहावं मदतीसाठी. ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे त्या ठिकाणी कर्जाचे हप्ते असतील, ह्यासाठी आता बँकिंगकडून नोटीस येतात, कर्जाचं टेन्शन आहे, महिला वर्ग आहेत जे बचत गटाच्या माध्यमातून काढले, कशा पद्धतीने सरकार. हे बघा, मी स्वतः मागच्या 5-6 दिवसापासून स्वतः पूरबाधित क्षेत्रामध्ये फिरत आहे. लोकांची अत्यंत वाईट अवस्था आहे. महिला तर अक्षरशः माझ्या गळ्यात पडून ओक्साबोक्सी रडत आहेत. त्या रडत आहेत म्हणजे अक्षरशः काही लोकांच्या घरातले घट पण वाहून गेलेत. ताई, आमचं मीठ सुद्धा शिल्लक नाही राहिलं, अशा पद्धतीनं महिला टाहो फोडतायत. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. त्यामुळे जर पुरानं, अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जर बँकेच्या नोटिसा येत असतील तर त्या ताबडतोब बंद झाल्या पाहिजेत. आणि आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत, ते स्वतः शेतकरी पुत्र आहेत. आम्ही त्यांना विनंती करू आणि या पद्धतीची सुलतानी कर्ज वसुली ही बँकांनी ताबडतोब थांबवावी, अशा पद्धतीची भूमिका शिवसेना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेईल. 26/11चा जो हल्ला झाला त्यानंतर अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानच्या विरोधात कारवाई झाली नाही, असं माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी गौप्यस्फोट केलाय. परराष्ट्र मंत्रालयाने सगळा ठपका ठेवला. खरं तर याबाबत मग आता उबाठाने उत्तर दिलं पाहिजे की जर अमेरिकेच्या दबावात येऊन जे लोक पाकिस्तानच्या विरोधामध्ये कारवाई करत नाहीत, अशा लोकांच्या सोबत तुम्ही युती करून मांडीला मांडी लावून बसणार आहात का? की ज्यावेळेस 26/11चा हल्ला झालेला होता तेव्हा पुण्याच्या गृहमंत्र्यांनी 3-3 वेळेला कपडे बदललेले होते. हे लोक देशप्रेमाबद्दल, देशाच्या एकतेबद्दल, अखंडतेबद्दल किती जागरूक आहेत याचा घरचा आहेर आता त्यांच्या माजी मंत्र्यांनीच दिलेला आहे. त्यामुळे भारताची जनता सुद्धा हुशार आहे, ती संयमी आहे आणि या लोकांना त्यांची जागा भारताची आणि महाराष्ट्राची जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. आशिया कपच्या फायनल सामन्याचे जे संपूर्ण मानधन आहे दहशतवादी मसूद अझहरला देण्याचं पाकिस्तान टीमनं जाहीर केलंय. पाकिस्तान हे दहशतवादीच राष्ट्र आहे आणि यामुळे पाकिस्तानचा बुरखा संपूर्ण जगासमोर उघडा पडलेला आहे. मोदीजींनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला घरात जाऊन ठोकण्याचं काम केलं आणि त्याच्यानंतर आमच्या क्रिकेटपटूंनी पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा पराभवाची धूळ चारलेली आहे. एका बाजूला आमच्या भारताचे क्रिकेटचे खेळाडू हे त्यांचं मानधन भारताच्या आर्मीला आणि त्याचबरोबर पहलगाममध्ये शहीद झालेल्या, निरपराध मृत्युमुखी पडलेल्या लोकांना देत आहेत. आणि त्याच वेळेला जर पाकिस्तानचे क्रिकेटपटू त्या मसूद अझहरसारख्या दहशतवाद्याला त्यांचं मानधन देत असतील तर त्यांचा आम्ही केवळ तीव्र शब्दात निषेध करणार नाही, तर इथून पुढे त्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंचंच नाही तर पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा नवा भारत करत राहील. परंतु उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत हे भारताच्या ज्या क्रिकेट टीमने आपलं मानधन हे देशवासियांसाठी दिलं, आर्मीसाठी दिलं, पहलगाममधल्या शहीदांसाठी दिलं, त्यांचं साधं कौतुक करण्याचा सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवत नाही आहेत, कद्रूपणा दाखवत आहेत. याची मला लाज वाटते. खरं तर इम्तियाज जलील असं म्हणता आहेत की आय लव्ह मोहम्मदला एवढा महाराष्ट्रामध्ये विरोध का केला जातोय? खरं तर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू आहे. मराठा, ओबीसी, बंजारा, धनगरांमध्ये भांडण आवण्याचा आरोप जो आहे
तो सरकार हे करत आहे असा आरोप इम्तियाज जलील यांनी केलेला आहे. काय उत्तर? जातीपातीचं राजकारण कोण करतं याच्यासाठी एकदा आरसा इम्तियाज जलीलांनी स्वतः बघितला पाहिजे. धर्माच्या आधारावरती लोकांना भडकवण्याचं राजकारण कोण करतं हे एकदा इम्तियाज जलीलांनी स्वतःला आणि आपल्या पक्षाच्या आकांना विचारावं. महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राची जनता या असल्या कुठल्याही नवीन ट्रेंडला, जो ट्रेंड लोकांना भडकवण्यासाठी केला जातोय, त्याला बळी पडणार नाही. काल ओवीसी असं म्हणाले मुसलमानांनो तुमची राजकीय लिडरशिप तिने आता स्वीकारली पाहिजे. इम्तियाज जलील यांना रोखण्यासाठी शिंदे, शरद पवार, अजित पवार, फडणवीस, ठाकरे सगळे आलेले आहेत आणि सोकॉल पूर्वगामी पक्षाला तुम्ही जर मतदान केलं तर तुम्ही त्यांना जबाब विचारू शकणार नाही, कारण स्वतःचा नेता निवडा असं ते म्हणतात. मग याच्यामध्ये धर्माचं राजकारण कोण करतंय? या त्यांच्या विधानामधूनच स्पष्ट होत आहे ना की मतदान करावं किंवा आपल्या जातीचा नेता निवडावा, आपल्या धर्माचा नेता निवडावा, अशा पद्धतीचं विधान हे ओवेसी करत आहेत. या सुरू झालेल्या नव्या ट्रेंडच्या माध्यमातून पुन्हा हिंदू मुस्लिमांच्या मध्ये दुफळी माजवायची असा प्रयत्न ते करत आहेत आणि त्यामुळे माझं महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान आहे की आपण अशा कुठल्याही कारस्थानाला बळी पडू नये. खरं तर जिल्हाधिकाऱ्यांसोबतचा आपला एक संवाद जो आहे तो व्हायरल झाला आणि त्यावरून बरीच टीका झाली. खरं तर सत्तेतलेच राज्यमंत्री असलेले आशिष जयस्वाल असं म्हणतात की सत्तेतल्या नेत्यांनी खूप जबाबदारीनं आणि संवेदनशीलपणाने वागलं पाहिजे. सरकारची प्रतिमा मलिन होईल असं वागू नये, खूप संवेदनशीलपणे आणि रिस्पॉन्सिबिलिटीने वागावं असा सल्ला त्यांनी दिलेला आहे. काय हे बघा, ज्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांच्याकडे मी गेलेले होते त्यांच्या वेदना बघून मी अत्यंत व्यथित झाले. ज्या महिलांनी माझ्यापुढे टाहो फोडला की अगदी जेवणसुद्धा आम्हाला वेळेवर मिळत नाही असा आक्रोश केला, त्यावेळेला मी एका राजकीय पक्षाची पदाधिकारीच नाही, एक सर्वसामान्य नागरिक जरी असले असते तरी मी तेच केलं असतं. राहिला भाग ट्रोलिंगचा, तर ठामपणानं सांगते, असल्या ट्रोलिंगला मी भीक घालत नाही, मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, माझा कुठला 2 नंबर धंदा नाही आहे, मी कुठल्या अधिकाऱ्याला तोडपाणीसाठी फोन केलेला नाही आहे, मी कुठल्या अधिकाऱ्याला मला हप्ते द्या म्हणून फोन केलेला नाही आहे. आणि जर शेतकऱ्यांसाठी आवाज उठवून जर मी ट्रोल होत असेल तर मी 1 नाही 10 वेळा ट्रोल होईल, पण शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, पूरग्रस्तांना मदत मिळाली पाहिजे, ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे हुशार आहेत, तरुण आहेत, पण त्यांनी संवेदनशीलसुद्धा असावं. आम्ही मान्य करतोय की प्रशासनावरती दबाव असेल, प्रशासन म्हणजे पूरपरिस्थिती हाताळण्यामध्ये ते अत्यंत दबावात काम करतं आहे, त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीचा राजकीय दबाव आणायचा आमचा हेतू नव्हता. लोकांचे प्रश्न हे एक लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ता म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य आम्ही करत राहू. याच्यामध्ये मी कुठलीही चूक केलेली आहे असं मला वाटत नाही. पण या सगळ्या प्रकरणानंतर ज्या लोकांसाठी तुम्ही आवाज उठवला होता तिथं प्रश्न असा होता की 3000 लोकांना 500 जेवणाची किट येत आहे. या सगळ्या वादानंतर त्यांना जेवणाची किट आता तरी पोहोचलेत का? त्यांचे प्रश्न आता तरी मार्गी लागलेले आहेत? मला सगळ्यांना हीच विनंती करायची आहे की ज्या टुकार ट्रोलर्स मला ट्रोल करण्यात धन्यता मानतायत ना, की त्यांनी आधी हे बघावं की अरे बाबा, जनतेला म्हणजे मी जो प्रश्न उठवला ना की जेवणाचे किट पोहोचत नव्हते, लोकांना जेवण मिळत नव्हतं, त्याच्यासाठी तिथं भांडणं चालू होती, तर त्या लोकांचे प्रश्न मिटणं हे महत्त्वाचं आहे. त्याऐवजी एक महिला कार्यकर्ता जी 5-6 दिवस पाण्यामध्ये भिजत फिरते आहे, एक माझ्यासारखी महिला कार्यकर्ता जी पाण्यामध्ये फिरते आहे, जी चिखलामध्ये फिरते आहे, पुराच्या कमरेपर्यंतच्या पाण्यातून उतरून आमच्या परीनं जेवढी होईल तेवढी मदत ही आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यात माझ्यावरती टीका करण्यामध्ये धन्यता मानणाऱ्या लोकांनो, लोकांची भूक समजून घ्या, शेतकऱ्यांची पीडा समजून घ्या, महिलांची वेदना समजून घ्या आणि त्याच्यासाठी लढत राहणं हा माझा धर्म आहे. कुणी माझ्यावरती कितीही टीका केली आणि कुणी कितीही ट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेचा आणि शेतकऱ्यांचा आवाज बनून मी लढत राहील. खरं तर आपण कलेक्टरांना कॉल करण्याअगोदर एका मंत्र्यांचा कलेक्टरांना कॉल आला होता आणि त्या मंत्र्यांनी चिडलं होतं कलेक्टरना आणि त्यामुळं तो राग कुठेतरी तुमच्यावर निघाला अशी चर्चा देखील आहे. खरं तर हा प्रश्न आपण जिल्हाधिकाऱ्यांना विचारला पाहिजे. ते कुठल्या गोष्टीमुळे चिडले, मंत्र्यांचा राग त्यांनी माझ्यावर काढला किंवा काय झाला, या पद्धतीचं कुठलंही स्पष्टीकरण मी देण्यापेक्षा ते तुम्हाला कलेक्टर जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. माझी बाजू काय आहे हे मी कालसुद्धा प्रसारमाध्यमांच्या समोर मांडली. आजसुद्धा अनेक वर्तमानपत्रांमध्ये, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्यामध्ये माझी बाजू आलेली आहे आणि मला आता असं वाटतं की इथून पुढं या विषयाचं कुठल्याही पद्धतीचं आपण राजकारण न करता प्रशासनानं संवेदनशील पद्धतीनं काम करावं एवढाच आमचा हेतू होता
सोलापुरातल्या असेल, महाराष्ट्रातल्या असेल, पूरग्रस्तांना मदत पोचली पाहिजे. कुठलाही शेतकरी हा मदतीपासून वंचित राहता कामा नये. पुराच्या पाण्यानं वेढलेल्या लोकांना उपाशी राहावं लागू नये याच्यासाठीचा आवाज बनण्याचं काम जर ह्या ज्योती वाघमारेला करावं लागलं तर ते इथून पुढे एकदा नाही 1000 वेळेला करेल. काल अहिल्यानगरमध्ये प्रचंड तणाव निर्माण झालेला होता. लाठीचार्ज पोलिसांना करावं लागलेलं होतं आणि त्यानंतर आज ओबीसींनी त्या ठिकाणी सभेला परवानगी मागितली होती. पोलिसांनी त्यांच्या सभेला आता परवानगी दिलेली आहे. आपण कशा पद्धतीने बसतो? खरं तर मला ओबीसींना आवाहन करायचं आहे की हा महाराष्ट्र अतिवृष्टीशी झगडतो. हा महाराष्ट्र अस्मानी संकटाशी लढतो. या महाराष्ट्राचा आणि भारताचा अन्नदाता असणारा शेतकरी त्याची केवळ पिकं नाही आहेत, त्याची जमीनसुद्धा खरडून निघालेली आहे. मग ज्या वेळेला महाराष्ट्राचा शेतकरी, महिला, गोरगरीब बांधव हे पुरामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत, अशा वेळेला ओबीसींनी धर्माचं राजकारण करू नये. त्यांनी अहिल्यानगरमध्ये कुठल्याही पद्धतीची जर भडकाऊ विधानं केली आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर तणाव निर्माण झाला तर हे आधीच अस्मानी संकटाशी लढणाऱ्या महाराष्ट्राला परवडणारं नाही. अशा वेळेला राजकीय नेत्यांकडून आम्ही संवेदनशीलतेची अपेक्षा करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.